सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत असणार नाही, परंतु जर तुमचं कोर्टाशी संबंधित काही प्रकरण असेल तर मात्र तुम्हाला त्यामध्ये दिलासा मिळेल. आज तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण करून घ्याल. तुम्ही ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. मुलांसोबत देखील तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सर्वांशी तुमचे सौहार्दपूर्ण संबंध राहतील. व्यवसायामध्ये तुमच्या नफ्याची स्थिती असेल. लोकांचा तुम्हाला आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडनं तुम्हाला प्रशंसा ऐकायला मिळेल. तुमची आज पदोन्नती देखील होऊ शकते. कायमस्वरूपी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तरुणांना चांगले यश मिळेल. इच्छित जोडीदार मिळाल्यामुळे तरुणींना आनंद होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढाल. त्यांच्याबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाल. तुमचे मित्र तुम्हाला पैशांची अडचण आल्यास मदत करतील. आज मालमत्ता खरेदी करण्याची कोणतीही योजना आखत असताना फार सावधगिरी तुम्ही बाळगा. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेमध्ये घालवाल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. विरोधक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकतील. नशीब आज तुमच्या सोबत असेल. तुम्ही प्रगतीसाठी मेहनत कराल आणि त्याचं फळ देखील तुम्हाला मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांसाठी दिवस फार महत्त्वाचा असेल आणि आर्थिक बाबी तुमच्या सकारात्मक असतील. तुम्ही आज एखाद्या जुन्या मित्राशी बोलू शकता. तुमचं मन देखील त्यामुळे आनंदी राहील. आज तुम्ही हुशारी दाखवून कामामध्ये यशस्वी व्हाल. अतिक्रोधामुळे तुमच्या समस्या मात्र वाढतील. जुन्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सर्वोत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतील. सामाजिक बाबतीमध्ये नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमच्या सकारात्मक वर्तनाचा लोकांवरती परिणाम होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पावरती आज काम सुरू करू शकता. व्यावसायिकांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमचे शब्द समजावून सांगण्यात काही अडचणी तुम्हाला येऊ शकतील. पैशांशी संबंधित काही बाबींमध्ये तुमचा तणाव थोडा कमी राहील. घरून काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज इतर लोक काय म्हणतात ते ऐका.
बॉसकडनं तुम्हाला नवीन प्रोजेक्टसाठी विशेष मान्यता दिली जाईल. इतरांना दिलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. तुम्ही अनावश्यक खर्च कमी करा. जोडीदारासोबत भविष्याच्या नवीन योजना तुम्ही आखू शकता. तुम्हाला कोणाचीही देणी आज द्यायची असतील तर तुम्ही ती देऊ शकता. देवाची उपासना केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घराबाहेर पडत असताना वस्तूंची सावधगिरी तुम्ही बाळगा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडनं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. लाभार्थी अनेक आर्थिक लाभाचे तुम्हाला फायदे होतील. छोट्या छोट्या प्रलोभनांपासून मात्र तुम्हाला स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला एखाद्या मालमत्तेचा अभिमान वाटेल. व्यावसायिकांना एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला कामासाठी भेटावं लागू शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही लोकांसोबत राजकारणापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याची इच्छा आणि उत्साह तुमच्या मनात असेल. अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. पैसे आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत अधिकच सावधगिरी तुम्ही बाळगा. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची आज मदत मिळेल. तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. तुमचे पैसे आज योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करतील, परंतु तुमच्या मनामध्ये रिझल्टची भीती देखील असेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही. त्यांना पराभूत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना कायदेशीर पैंज लावणं टाळावं लागेल. नोकरीमध्ये बॉसचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती रागावणं टाळायला हवं. जे ऑनलाईन व्यवसाय करतायत त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखायला हव्यात. मुलांसोबत आनंदाचे क्षण तुम्ही घालवाल. नातेसंबंधांमध्ये तुमच्या गोडवा येईल. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.